उन्हाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढू लागली आणि यावर्षी पाऊसकाळ ही खूप कमी प्रमाणामध्ये झाले, त्यामुळे प्रत्येक गावामध्ये पाणी टंचाई ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते। आणि आपण आलोय परळी तालुक्यातील रेवली गावामध्ये। एकंदरीत पाहायला गेलं तर या रेवली गावाला सध्या पाणी उपलब्ध नाही, मात्र ग्रामस्थांची ताण नेमकी कशी भागली जाते या दरम्यानची माहिती आपण ग्रामस्थांकडून घेण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये भासून येते असं एकंदरीत कळतंय, मात्र ग्रामस्थांची ताण कशा प्रकारे भागते? आज या ठिकाणी रेवली गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे आणि या गावचे सरपंच रेखाताई केदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन आमच्या गावामध्ये स्वतःच्या पैशाने आणि स्वतःचा टँकर वापरून जिथून पाणी मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणून गावामध्ये व्यवस्था केलेली आहे। बरं, आता खरं तर किती महिन्यापासून हे काम चालू आहे वैयक्तिक पाणी? फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी एंडिंगला पाण्याचं प्रमाण थोडं कमी झालं आणि ग्रामस्थांची मागणी वाढत गेली आणि लोकांची मागणी ही रितसर होती, कारण पाणी खरं तर गावाला जानेवारी महिन्यामध्ये पाणी टंचाई जाणवू लागली असं तुमचं म्हणणं आहे, पण यापूर्वी ग्रामस्थ कसे ताण भागवायचे? नाही, थोडं थोडं कोणाच्या बोरला येत होतं, कोणाच्या आडामध्ये होतं, त्याच्यामुळं ते भागवत होते। त्याच्यानंतर मग ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की आता बोरचं काही खरं नाही आणि आडामध्ये पाणी राहिलं नाही, त्यावेळेस आम्ही स्वखर्चानं स्वतःचं टँकर लावून विकत पाणी घेऊन ते पाणी आडामध्ये टाकण्याची सुविधा केली। आडामध्ये टाकलेल्या पाणी टाकल्यामुळं ज्या लोकांना अशी काही माणसं आहेत की ज्यांना विकत बी अन्न होत नाही आणि ज्यांच्याकडे वाहनही नाहीत आणण्यासाठी, अशा माणसांना ते एक थोडं सुखदायक झालं व त्यांना त्यांच्या पाण्याची तीव्रता जी आहे ती कमी झाली। तर ही अशी परिस्थिती वारंवार गावावर यायला नाही पाहिजे, पण इतकी भयानक परिस्थिती आली तर त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी गावकऱ्यांनाही आम्हाला भरपूर मदत केली। कमीत कमी काही नाही तर शाब्दिक मदत त्यांची खूप आहे। ते सांगतात किंवा तू हे कर, तू ते कर, इथून पाणी आण, तिथून आण, ह्या अशा पद्धतीने त्यांचे सध्या आपल्यावर भरपूर गावाचे उपकार आहेत आणि गावाच्या सांगण्यावरून आणि गावाच्या म्हणण्यावरून मी आज तारखेपर्यंत कधीही कोणता शब्द गावाचा टाळलेला नाही। गावाला पाण्याची अडचण ही लक्षात आल्यानंतर मी पुढाकार घेऊन टँकर लावून पाणी आडामध्ये टाकायला सुरू केलं आणि अशा पद्धतीनं गावाचे तहान भागवण्याचा प्रयत्न केला। कधी कधी अडचणींना वगैरे सामना करावा लागतोय असं खूप, पाणी वेळेवर न आल्यामुळं किंवा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं असं काही? आता बघा ना, रात्रीपासून लाईट नाही आहे, रात्री पूर्ण नाही, आज दिवसभर नाही। आता सध्या लोकांना कसलंच पाणी नाही, विकत घ्यायचं म्हणलं तरी नाही। असं इलेक्ट्रिक लाईटचा वगैरे प्रॉब्लेम आल्यावर, लाईटचा वगैरे प्रॉब्लेम आल्यास सरपंच पाणी द्यायलेत त्यांच्या पदरचं, पण ते गावाला पूर्ण भाग नाही। पूर्ण गावाची प्रशासनाची वगैरे गरज तुम्हाला पडेल? प्रशासनाची गरज आहेच, पण प्रशासनानं आजकीन काही टँकर दिलं नाही किंवा कुठली सुविधा दिली नाही। स्वतः तहसीलदार साहेब येऊन पाहून गेले, पण त्यांनी अजून कुठलंही गावामध्ये टँकर वगैरे दिलं नाही। सरपंच टँकर ते त्यांच्या पदरचं देतात, पण सगळ्या लोकांना हे पुरत नाही। खूप मोठं गाव आहे, ह्याला एक तांडाया वाडी वस्ती आहेत, ह्या सगळ्या लोकायला हे शक्य नाही पूर्ण। पण शासनाने एक ह्याच्यावर काहीतरी करून आमच्या गावासाठी एक सोय करावा किंवा मोठं टँकर द्यावा अशी आमची तहसीलदार साहेबाकडे विनंती आहे। जर कधी पाणी न आलं गावामध्ये, लाईटचा वगैरे प्रॉब्लेम, तर कुठून पाणी आणावं लागतं? किती किलोमीटर अंतरावरून पाणी वगैरे आणावं लागतं? 3-3 किलोमीटरवरून पाणी आणावं लागते। कशाच्या साह्याने? कोणी सायकलवर आणते, कोणी मोटरसायकलवर आणते, कोणी बैलगाडी आणते। ज्यांच्याकडे बैलगाडी आहेत ते बैलगाडीत आणतात, ज्यांच्याकडे काहीच उपलब्ध नाही अशा लोकांना तर खूपच त्रास आहे। काही म्हातारी माणसं तर आम्हाला 2 घागरे देता का म्हणून घरी येतात, त्यांना आपल्याकडे 4 घागरे असले त्यांना एक तरी घागर किंवा एक कळशीभर तरी पाणी द्यावं लागतं। ही परिस्थिती आज गावामध्ये आहे आणि खूप बिकट परिस्थिती आहे। अच्छा, की नवीन नळ योजना वगैरे काम वगैरे? नळ योजनेचं काम चालू आहे, जलजीवनचं ते काम, ते पाईप नसल्यामुळं काही रखडलेलं आहे, पण शासनाची आता नवीन योजना आहे हर घर जल,
त्याचं काम चालू आहे, पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे, फिल्टरचं काम चालू आहे. तहसीलदार साहेबांनी सध्या वारंवार इथं येऊन खूप लक्ष दिलेलं आहे गावावर. त्यांनी गावाची पाहणी केलेली आहे. त्यांनी आम्हाला टँकर मंजूर केलेला आहे. आता आणि टँकर फक्त द्यायचं तर त्यांनी दिलेलं आहे, पण ते गुत्तेदाराकडून त्याचा विलंब झालेला आहे. आता त्यांना बोललो मी तर ते म्हणजे 2 दिवसाच्या आत तुम्हाला टँकर मिळून जाईल अशी त्याच्यामध्ये त्यांची मदत आहे. असं वेगळी कॉन्ट्रॅक्ट पद्धत वगैरे आहे का? हां, त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे. जिल्ह्यामध्ये एक टेंडर निघतं आहे. ते टेंडर निघाल्यानंतर पुणे तालुक्यात किती टँकर पाहिजेत आणि त्या टँकर तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला ते दिल्या जात आहे. तर आता ते आपल्या गावचं बीड सध्या टँकर दिलेलं आहे. तहसीलदार साहेबांनी आपल्याला त्याच्यात भरपूर मदत केली. फक्त एक अडचण अशी की टँकरवालाचा विलंब लागल्यामुळं आता सध्या ही अडचण आहे. तर ही अडचण 2 दिवसामध्ये दूर करतो असा शब्द पण दिला आहे. असं कधी आत्तापर्यंत अशी वेळ आली की टँकरनं पाणी रेग्युलरमध्ये असे एवढ्या अडचणीचा सामना यापूर्वी कधी करावा लागला? तसा सामना कधी करण्यात आला नाही, पण यावर्षी पाऊस नसल्या कारणाने रेग्युलर ते सामना करावा लागतो. अच्छा, तुम्ही रेवलीचे आता कसं तांड्यावर वस्तीवर कशी ताण भागवली जाते? तर सध्या तंड्यावर सुद्धा सुविधा काही नाही. सध्या टँकरनं पाणी आतापर्यंत सरपंचांनाच आम्हाला पुरवलं. मग ज्या पद्धतीनं त्यांना देता येईल त्या पद्धतीने ते तुम्हाला देता येईल. देते. बरं, आता नेमकं प्रशासनाला काय मागणी असणार आहे? प्रत्येकांना टँकर अशी सुविधा करायला पाहिजे. सरपंच सुविधा किंवा सरपंचांना टँकर द्यायला पाहिजे लवकरात लवकर द्यायला पाहिजे. अच्छा, आता वाटतंय कुठंतरी आता रेग्युलर वगैरे तहान भागली जाईल, लाईटचा अडचणीचा सामना जो आहे तो करावा लागतो. परिस्थिती बेकार असल्यामुळं दुष्काळाच्या झळा तर बसणारच आहे. त्यात काही बदल नाही. शासनानं जरी पाणी दिलं तर पाण्याचा एक सोर्स असा राहणार आहे की कुणीतरी एका ठिकाणी पाणी टाकल्या जाणार आहे. तर प्रत्येकाच्या घरी काही जाणार नाही. पण एवढं आहे की यावर्षी अशी जी परिस्थिती आहे की अशी परिस्थिती पुढं होऊन ह्याच्यासाठी सध्या आम्ही सर्व गावकरी एक असा काही उपाय करण्याच्या प्रयत्नात आहेत की पुढं भविष्यामध्ये गावावर ही येळ येऊन. पण आता त्याला कितपत यश येतं आहे आणि आता प्रशासन किती मदत करतं आहे ह्या गोष्टीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि वारंवार आम्हाला महोदय धनंजय मुंडे साहेबांचे फार उपकार आहेत आमच्या गावावर. आमच्या गावाचं त्यांना नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून टँकर वगैरे द्यावा किंवा याच्यामध्ये लक्ष घालून तात्काळ टँकर दिलं जावं असं या संदर्भात तुम्ही ग्रामस्थांनी किंवा प्रमुख लोकप्रतिनिधींना त्यांच्याकडे मागणी ना, आम्ही ही मागणी त्यांना केली नाही. केली असती तर त्यांनी 100% दिला असतं. त्यात तेळ मात्र शंका नाही. कारण आम्ही जे मागितलं, आमच्या गावानं जे मागितलं, आतापर्यंत असा काळ आहे की त्यांनी कधी नाही म्हणले नाही. ह्या पाण्यापेक्षा भीषण परिस्थिती आमच्या गावाला लाईटची होती. रिवली आणि वाका फिटरचं काम होतं. एक दिवस रिवली चालवावं लागलं लाईट, तर एक दिवस रिवली अंधारात राहिली तर दुसऱ्या दिवशी वाका अंधारात राहायचं. एका दिवशी वाका अंधारात तर रिवली उजेडात. अशा कंडिशनमध्ये साहेबांनी स्वतःच्या फंडातून 75 लाख रुपयाचं आम्हाला रिवली वाक्याचं फिटर अलग करून दिलं. की 1972पासून असलेला प्रश्न त्यांनी आमचा एका झटक्यात सोडला. आता आमच्या गावचं जीवनचं काम चालू आहे. त्या कामामध्ये सध्या त्यांची वारंवार विचारणा असते, कुठवर आले, काय अडचण आहे, तुम्हाला काय. किती टक्के काम झालंय आता सध्या ते काम पाईपलाईन 60-70%, 80%पर्यंत झालेली. एक 20-25% पाईपलाईन करायची बाकी आहे. फिल्टरचं काम सुरू आहे, अजून फिल्टर बसलेलं नाही. टाकीचं काम चालू आहे. आज 25-30% टाकीचं काम सध्या संपलं आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये हे जे काम आहे ते सध्या त्यांच्याच माध्यमातून आणि त्यांच्या प्रयत्नातून, साहेबांच्या वाल्मिक अण्णाच्या प्रयत्नातून हे काम आतापर्यंत इथपर्यंत आलेलं आहे. प्रशासनाकडून सहकार्य होते काम वगैरे नाही होतं. प्रशासन ज्या वेळेस आम्ही सांगू की आम्हाला ही अडचण आहे त्या वेळेस प्रशासन आम्हाला मदतच करतं. असं कधीच प्रशासनानं केलं नाही किंवा आम्हाला मदत केली नाही. आजही प्रशासनाचेच अधिकारी काही इथं आलेले आहेत जे फिल्टरची पाहणी करायला गेले आणि ते पाहणी करायला गेलेत. पण मी तुमच्याजवळ आहे, त्यांच्याकडून आम्हाला कसल्याही प्रकारची दिरंगाई नाही. पण काम मोठं असल्यामुळं, काम किचकट असल्यामुळं, पाण्याचं काम असल्यामुळं कसल्याही प्रकारची त्या दिरंगाई होऊ नये म्हणून थोडा विलंब लागला. ज्या पद्धतीने तुम्हाला पाणी पुरवठा गावामध्ये करता येईल त्या पद्धतीने सातत्यानं तुम्ही कराल इथून पुढं पण. जर हे काम पूर्ण झालं, पोहनेरचं पाणी रिवलेलं आलं आणि पोहनेरचं पाणी रिवलेलं आल्यानंतर जर
रेग्युलर चालू राहिलं तर आम्ही आमच्या गावाला पाणी कमी पडत असं आमच्याकडून होऊ देणार, त्याची आम्ही 100% काळजी घेऊ. धन्यवाद. एकंदरीत पाहिला गेलं तर रेवली गावाचे प्रमुख नागरिक म्हणून मनोहर केदार आणि यांनी दिलेल्या एकंदरीत प्रतिक्रिया आणि ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिक्रिया, मात्र जोपर्यंत गावाला पाण्यापासून अडचण निर्माण होत तोपर्यंत आम्ही पाणी पुरवण्याचं काम करू असं देखील ते म्हणाले. मात्र याच दरम्यानची अशीच नवनवीन अपडेट सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात. कॅमेरामन सोबत सूर्योदय मीडिया, बीड, परळी. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.